पुढे एक महत्त्वाची बातमी आहे नाशिकमधून। नाशिकच्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये प्रचारादरम्यान बंदुकीचा धाक दाखवल्याची धक्कादायक घटना घडली आहे। सातपूर परिसरात आम आदमी पक्षाचे उमेदवार समाधान आहेर यांच्यावर एका तरुणाने बंदूक ताणून त्यांना प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न केलाय। संतापलेल्या जमावाने संबंधित तरुणाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलंय। हा तरुण आरपीआयच्या जिल्हाध्यक्षांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप यावेळेला करण्यात येतोय। या घटनेमुळे आता नाशिकमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय। आपले प्रतिनिधी अभिजित सोनावणे आपल्या सोबत जोडले गेलेत। काय सांगाल अभिजित, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार आहे। रात्रीच्या वेळी प्रभाग क्रमांक 11 मध्ये आम आदमी पार्टीच्या उमेदवारावर बंदूक ताणली गेल्याचा हा सगळा प्रकार समोर आलेला होता। आणि विशेष म्हणजे कारागृहातून निवडणूक लढणाऱ्या आरपीआयच्या जिल्हाध्यक्षाचा हा कार्यकर्ता असल्याचा आम आदमी पार्टीचा आरोप आहे। त्यामुळे आपण बघतोय की महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे। गुरुवारी मतदान होणार आहे। त्याआधी अशा पद्धतीने थेट बंदूक ताणून उमेदवारांना प्रचार न करण्यासंदर्भातल्या घटना ज्या आहेत त्या आपल्याला बघायला मिळतात। त्यामुळे या घटनेमुळे खरं तर नाशिकमध्ये खळबळ उडालेली आहे। नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। या घटनेमुळे आता नाशिकमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे।